एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। फोटोत दिसणारा हा चिमुकला आता या जगातून निघून गेलेला आहे। मिरजच्या कृष्णा रोडवर असलेल्या गोसावी गल्लीत राहणारा 2.5 वर्षीय वेदांत विकास गोसावी या बालकाचा अंड्याचा ट्रे घेऊन जाणाऱ्या टेम्पोनं धडक दिल्यानं त्याचा आज जागीच मृत्यू झालाय। घटनास्थळी टेम्पोवर जमावांनी दगडफेक केली। वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मिरज गांधी चौक पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे। विकास गोसावी हे आपली कार घेऊन सासूरवाडी जयसिंगपूरला गेले होते। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व 2.5 वर्षाचा वेदांत व त्याची आजी होती। जयसिंगपूर इथून मिरज कृष्णा घाट रोडवरील गोसावी गल्लीतील घराकडे आले। गाडीतून पत्नी उतरली तसंच वेदांतही गाडीतून खाली उतरला। त्याचवेळी अचानक अंड्यांचा ट्रे घेऊन जाणारा टेम्पो वेदांत याला धडक दिली। वेदांत याला जोराची धडक बसल्यानं तो जागीच पडला। संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे बातम्यांचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर वेदांत याला जोराची धडक बसल्यानं तो जागीच पडला। त्याला घेण्यासाठी वेदांतचे वडील, आई, आजी लगेच आली, परंतु वेदांत हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। छोटासा जीव तिथेच निश्चित झाला होता। वडील, आई, आजी आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। वेदांत याचा घरासमोरच बळी घेतल्यानं नातेवाईकांनी आक्रोश केला होता। घटनास्थळी प्रचंड जमाव झाला। गोसावी गल्लीतील सर्व नातेवाईक रस्त्यावरती आले। टेम्पोच्या काचा फोडल्या। गाडीची मोडतोड करत असताना पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी चालकास तसंच गाडी ताब्यात घेतली। गाडी ही मिरजेतील शास्त्री चौकातील असल्याचं समजलं। या अपघाताची नोंद मिरज गांधी चौक पोलिसात झालेली आहे।